सैराट चित्रपटातून प्रसिद्ध झालेला सल्या उर्फ अरबाज शेख याने स्वतःचा अनुभव सोशल मीडियावर शेअर करत ही बाब उघड केली आहे। त्याचे वडील सध्या सोलापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असून उपचारांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। विशेष म्हणजे रुग्णांना बाहेरून औषधे घेण्याची मुभा न देता त्याच हॉस्पिटलमधूनच औषधे खरेदी करण्याचा आग्रह धरला जात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांवर अतिरिक्त आर्थिक ताण येत असल्याची भावना व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे रुग्णांना बाहेरून औषधे घेण्याची मुभा न देता त्याच हॉस्पिटलमधूनच औषधे खरेदी करण्याचा आग्रह धरला जात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांवर अतिरिक्त आर्थिक ताण येत असल्याची भावना व्यक्त होत आहे। या प्रकरणामुळे सोलापुरातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। 2 मिनिटं तुम्हाला जे काही द्यायचं ना मी तुम्हाला नोटीस जारी करतो, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा आन्सर द्या, ठीक आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्ही बरेच उल्लंघन आहे ती सगळी नमूद केली। ओरिजिनल कॉपी तुम्हाला मी जारी केली, बघा ते जन आरोग्याच्या दृष्टिकोनातून किती घातक आहे। एक्सपायर मेडिसिन साठवता, फ्रीजमधला आयटम बाहेर साठवता, नार्कोटिक औषधाचं बिलच येत नाही आहे, सप्लायचं शिकार नाही, डायरेक्ट प्रिस्क्रिप्शन इथं पाठवतात। या सगळ्या गोष्टी सगळ्या डेंजर घातक आहेत सगळ्या। रिपोर्ट दिलेला आहे, कॉपी तुम्हाला वाचा त्याच्यामध्ये, आणि मी लेखी आदेश दिलेले आहेत बंद करायचे म्हणून पुढील आदेशापर्यंत। आपण या मेडिकलची सखोल तपासणी केलेली आहे। तपासणीमध्ये औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील बऱ्याच नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आलेलं आहे। आणि हे जे सर्व उल्लंघन आहे हे जन आरोग्याच्या स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक असल्यामुळे आज रोजी मी तात्काळ या औषध विक्री पेढीस औषध विक्री बंद करण्याचे आदेश जारी केलेले आहे। काल अभिनेता सलीम याने व्हिडिओ व्हायरल केला, त्या अनुषंगानेच कारवाई झाली का? त्या अनुषंगाने आपण कारवाई केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण सखोल तपासणी केली। एक्सपायरीचे औषधं पण आढळलेत का सर? याच्यामध्ये सर्व जे काही उल्लंघन आहेत ते आपण तपासणी अहवालात नमूद केलेले आहेत। सर्व उल्लंघनं गंभीर स्वरूपाचे आहेत, त्यामुळे आपण तात्काळ औषध विक्री बंद करण्यात किती दिवस सील राहील हे सर? त्याच्यावरती आपण आज रोजी यांना तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यानंतर त्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस जारी करून पुढील कारवाई केली। काय जे आहेत ते काय बाबी जे आहेत ते आढळलेले आहेत मेडिकल या आपण कायद्यातील नियमांचे बऱ्यापैकी गंभीर उल्लंघन आढळून आले, जसं की ते आता मी तुम्हाला या मीडियाला डिस्क्लोज करून करता येत नाहीत मला, तर त्यानुसार त्यांना आपण नोटीस जारी करून त्याच्यानंतर त्याच्यावरती अंतिम कारवाई केली। नोटीसचा आदेश आणखी नोटीस जारी केलेली नाही का? आता त्यांना आपण तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश जारी केलेले आणि त्यांना तात्काळ आपण नोटीस मेडिकल सील केले का?